मित्रांनो, आता माझा फ्लिपकार्टचा पार्सल आलेलं आहे. माझं DJIचा कॅमेरा मागवला होता मी, ऑस्मो ॲक्शन 4. तो आलेला आहे आणि ॲक्च्युली ओपन बॉक्स डिलिव्हरीचा रूल असल्यामुळं मी त्यांच्याकडून ओपन करून घेतलं. त्याच्यामुळे अनबॉक्सिंग तर काय होणार नाही. ऑलरेडी सगळं ओपन झालेलं आहे, सगळं बाहेर काढून नुसतं ठेवलं आहे. तर काय काय आलं आहे, काय काय नाही आलं आहे, आणि आता मी परत एकदा डिटेलमध्ये आपण ते बघूया या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला दाखवतो. आपला DJI कॅमेरा आलेला आहे. तर ही अशी आपली ओपन बॉक्स डिलिव्हरी झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये हे 2 बॉक्स आलेले आहेत. एक याच्या एकामध्ये आहे बॅटरी मी ओपन नाही करत कारण खाली आहे. हा आहे आपला कॅमेरा. किती छोटा आहे, खूप छोटा आहे बघा. एवढासा आपला हा कॅमेरा, ठीक आहे. आणि हे काय त्याचं कसं यूज करायचं वगैरे हे त्या गोष्टी आहे. ही त्याची डेटा केबल आहे, टाईप C टू टाईप C आहे. आणि त्यानंतर हे मॅग्नेट आहे, ठीक आहे. मॅग्नेट एकच आलं आहे का सिरियसली? एक मॅग्नेट कुठं गेलं? ओके, दुसरं मॅग्नेट आहे का? नाही. मॅग्नेट एकच कसं काय आलंय? चेक करतो ना मी. मला वाटलं एकच मॅग्नेट दिलं आहे, तर दिलं आहे. दुसरं मॅग्नेट दुसऱ्या ठिकाणी होतं. दिलं आहे. मी तेच घाबरलो. ठीक आहे, आपण पहिले काय करू, बॉक्स बाजूला ठेवू सगळे. याचा बॉक्स आहे DJI ॲक्शन 4 ॲडव्हेंचर कॉम्बो घेतला आहे मी. मला जवळपास तो पडला आहे 28,000ला समथिंग पडलेला आहे आता ऑफरमध्ये फ्लिपकार्टच्या, ठीक आहे. हे जे आहे हे मला पण नाही माहिती, त्याचं बघावं लागेल काय यूज असतो. ही आहे केस त्याची, जो की वॉटरप्रूफ आहे. हा आहे आपला कॅमेरा. त्यानंतर ही केबल झाली, हे 2 मॅग्नेट झाले, ही बॅटरी, ही सेल्फी स्टिक, ओके, ठीक आहे. हे पत्रावळ्या, हे आहे आपली केस, हा आहे कॅमेरा, हे आहे आपलं स्क्रू, ठीक आहे. हे आहे आपले मॅग्नेट. ही आहे टाईप C टू टाईप C केबल. हे आहे आपलं कुठं चिटकवायचं असेल तर कुठं गाडीला वगैरे. आणि त्यानंतर हे आहे लेन्स, कशाला लावायचं आहे, लेन्सेसला लावायचं असेल माझ्या मते. एवढं आहे. तर ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये 3 बॅटरी असतील अशी अपेक्षा आहे मला. अपेक्षा धरून नाही चालणार. आता मी शूट कसा करू, माझी कोणतं काहीतरी जुगाड करावं लागेल आपल्याला. एवढ्या गोष्टी आलेल्या आहेत. DJI ॲक्शन 4, ठीक आहे, ऑस्मो ॲक्शन 4. तर आता आपण सगळ्या गोष्टी एक एक उघडून बघू काय कसं आहे वगैरे. हा आहे आपला. पहिले बॅटरीपासून चालू करू जरा. सर्वात शेवटी कॅमेरा काढू आपण. $28,000ला हा मला पडलेला आहे. तर मला सांगा की हा खरंच चांगली डील पडली की नॉर्मल डील पडली आहे. ओके, या आपल्या 3 बॅटऱ्या आहेत. दिसत आहे का तुम्हाला? आय थिंक सो. माझा अँगल चुकतो आहे थोडासा.
पण आता काय करू, लाईट गेलेली आहे इथं. या 3 बॅटऱ्या आहेत आपल्या. ठीक आहे, इकडे ठेवतो. त्यानंतर हे आपले आहेत मॅग्नेट. एकच मॅग्नेट अनबॉक्स करतो, कारण एकच यूज होणार आहे मला माहिती आहे सध्या तरी. हे असं मॅग्नेट आहे. हे एक मॅग्नेट हे चिटकवण्यासाठी आहे. हे काय आत्ता काढत नाही. हा एक स्क्रू आहे, त्यातला एक स्क्रू काढतो आत्ता. हा एक स्क्रू काढतो आत्ता दोघांपैकी. इथे एक ठेवतो, एक असाच ठेवतो इथं पॅकिंग करून. ठीक आहे, एक मॅग्नेट ठेवलं, एक स्क्रू काढला. ही डेटा केबल जर तुम्हाला कॅमेरा किंवा बॅटरी चार्ज करायची असेल तर. आणि त्यानंतर ही आहे आपली सेल्फी स्टिक. ठीक आहे, ही आहे आपली सेल्फी स्टिक. एवढी आहे बघा, ही आहे आपली सेल्फी स्टिक. हे कसं करायचं आहे, ओके, हे असं लावायचं आहे. ओके, डायरेक्ट फक्त फिट करायचं आहे. ठीक आहे, हे आपण आता फिट केलेला बरोबर. तर हे असं झालं. आणि ही ओके, ही अशी वाटते. ही भरपूर मोठी आहे, 1.5 मीटरची आहे जवळपास आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ पाहिले मी त्याच्यानुसार. ओके, आणि ही इथं खाली तुम्हाला समजा कुठं सेट करायची असेल तर तुम्ही इथं सेट पण करू शकता ॲज युजल. ओके, म्हणजे तुम्ही ही बाईकवर पण वापरू शकता. ओके, ठीक आहे, ही झाली. त्यानंतर डेटा केबल, हे लेन्सेस दाखवले तुम्हाला. आणि हा राहिला कॅमेरा. हा आहे आपला कॅमेरा. एक मिनटं, कॅमेरा चांगलंच पॅकिंगचं जोरात त्यांचं. पॅकिंग चांगली करून दिलेली आहे. सिरियसली खूप छोटा आहे कॅमेरा, खूप छोटा आहे. लिटरली असं आपण यूट्यूबवर बघतो त्यावेळेस मोठा दिसतो, पण खरंच खूप छोटा आहे कॅमेरा. आता मी कधी ना कधी हे काढावंच लागेल, काढतो मी. ओके, हे आपण काढलेलं आहे. ठीक आहे, आता आपण समजा ऑन करायचं असेल तर बॅटरी तर टाकावी लागेल. ठीक आहे, मग आता समजा हे काढायचं कसं आहे. हे आहे काय पण, ओके, हे टाईप C टू, हे सी टाईप आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बॅटरी टाकू. ही आहे आपली बॅटरी. चला ह्याच्यातली एक बॅटरी काढू आणि त्याच्यात टाकूया. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर फोन घ्यायचा किंवा कॅमेरा घ्यायचा. तर मग मी कॅमेरा घेतला. फोन बघू 2 वर्षानंतर आता. ठीक आहे, आता हे टाकलं आपण बॅटरी. ठीक आहे, आणि मग आता त्यानंतर चालू करायला बटन कुठे, इथं पॉवर ऑनचं बटन प्रेस करून ठेवायचा. ओके, हे झालं प्रेस. हे इंग्लिश ॲक्टिव्ह काय, ऑस्मोशन स्कॅन द QR कोड डाउनलोडेड GMO. ठीक आहे, आता मला ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यासाठी मी पहिले ॲप डाउनलोड करून घेतो. तर कॅमेरा चालू झाला आहे, दिसतो आहे का तुम्हाला. आणि एकदम हँडी आहे, एकदम छोटा आहे कॅमेरा आणि खरंच छान आहे. अल्ट्रा वाईड वगैरे एकदम मस्त आहे. ह्याच्यात 3 ऑप्शन आहे का तुम्हाला मी दाखवतो इथं. ते 3 ऑप्शन येतात. एक म्हणजे हे बघा, इथं क्लिक करायचं. हे FOV आहे ना,
इथे 3 ऑप्शन आहेत. पहिला येतो स्टँडर्ड, दुसरा येतो वाईड आणि तिसरा येतो अल्ट्रा वाईड, असे 3 ऑप्शन आहेत. तर मी आता एक बेसिक मधलं ठेवलं आहे, वाईड ठेवलेलं आहे. आणि इथं हे मी काही केलं नाही अजून सेट. आणि हे तर काय म्हणतात त्याला, डिफॉल्टच ठेवतो, उगीच वेगळं काही करत नाही आत्ता. आणि अजून मी एस डी कार्ड माझं आलेलं नाही आहे, त्यामुळे एस डी कार्ड टाकलेलं नाही आहे. एस डी कार्ड परवा येणार आहे माझं. आणि मग हा एकंदरीत असा कॅमेरा आहे माझा. आणि हे बघा 4K 60 FPS मी आत्ता केलं. अजून 4K 60 FPS आहे. हे 4:3 आहे, हे 16:9 आहे. ह्याच्यात 120 FPS पण करू शकतो, पण मी 60 FPS ठेवले. हे 2.7K आणि त्यानंतर हे 2.7K 60 FPS आणि 1080 60 FPS. तर माझा फोन माझ्या मते 1080p तर सपोर्ट करतो. 4K 60 सपोर्ट करेल का नाही त्याची गॅरंटी नाही. जर तो नाही केला तर मग मला मोस्टली 2.7K 60 FPSनं शूट करेल. जे पण करेल ते 60 FPSने शूट करेल, भले मग मी 1080 शूट करू दे, 60 FPSनं शूट करणार मी सगळं. असं एकंदरीत प्लॅनिंग आहे माझं. त्याच्यामुळं हे बघा, हे छान दिसतंय ना, बघा कसं आहे कॅमेरा वगैरे. हे अल्ट्रा वाईड आहे, सॉरी हा वाईड आहे आणि अल्ट्रा वाईड अजून वेगळा. इथं जर मी क्लिक केलं, हे अनलॉक करायची स्क्रीन आधी. हे डायरेक्ट टॅप करून ठेवायचं. टॅप करून ठेवल्यावर मग हे असं झूम इन किंवा झूम इन होतं किंवा हे झूम आउट होतं. आणि नंतर मग हे परत असं सरकून स्लाईड करायचं त्या साईडला स्लाईड केलं की मग हे होतं. इथं आहे हे ऑप्शन्स आहे. पहिलं आहे आपलं फोटोमध्ये काय बघायचं, घेतलं कॅमेरा बंकसाठी, हे स्लो मोशन आणि हे तिसरं टाईम लॅप्स. तर आता मेमरी कार्ड नसल्यामुळे आपल्याला काहीच करता येणार नाही. ठीक आहे, हे आहे जे तुम्ही व्हिडिओ शूट केलेले किंवा फोटो काढलेले असेल ते बघण्यासाठी आपण ह्याच्यावर क्लिक करायचं. आणि इथं आहे एस डी कार्डचा स्लॉट, हे दाखवते एस डी कार्ड नाही आहे म्हणून. ही आहे याची बॅटरी. ठीक आहे, तर हा एकंदरीत असा कॅमेरा आहे DJI Action 4. तर बाकी अजून काही असेल तर तशी घेतला आहे आणि त्याचं टेस्टिंग होईल खरं जेव्हा माझं मग एस डी कार्ड येईल. माझं एस डी कार्ड परवा येणार आहे, मग त्यानंतर ह्याची खरी टेस्टिंग चालू होईल. तर हा एक फक्त फर्स्ट इम्प्रेशन होतं हे Action 4चा. बाकी बघूया पुढं काय ते. ठीक आहे.